कोकण म्हणजे एक मराठमोळी संस्कृती, कोकणातले बीचेस, कोकणातले सी फूड, कोकणातला निसर्ग आणि कोकणातली साधीभोळी माणसं. असं फक्त ऐकलं होतं, असं फक्त बघितलं होतं व्हिडिओजमध्ये वगैरे. पण आता खरं तर ते अनुभवायचं होतं आणि ते अनुभवण्यासाठी आम्ही प्लॅन केली कोकण ट्रिप. 10 मित्रांची गँग आणि ती कोकण ट्रिप, ज्याच्यामध्ये फुल ऑन ॲडव्हेंचर होणार होता. कोकणातले बेस्ट प्लेसेस कवर होणार होते. गणपतीपुळे, रत्नागिरी, देवगड, पावस, कशेली बीच, तारकल्ली, मालवण, सर्व काही. तर चला सुरू करूया कोकण ट्रिप. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा ह्या नवीन प्रवासामध्ये. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत ते म्हणजे कोकण. आणि कोकणाची सुरुवात रत्नागिरीपासून होते. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून आपण या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. आम्ही सर्वात पहिले तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलो. थोडेफार तिथे सर्चिंग केली, हॉटेल्स वगैरे काय भेटते का. आणि नंतर आम्हाला भेटला तो म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर असणारा हा स्वानंद होमस्टे. स्वानंद होमस्टे, ज्याच्यामध्ये आम्हाला खालचा जो पूर्ण फ्लोअर भेटला, त्याच्यामध्ये 2 रूम्स होते, एक हॉल होता, एक किचन होता, 2 वॉशरूम होते आणि फ्री वायफाय होता. हा 3,500मध्ये आम्हाला पूर्ण भेटला. रेल्वे स्टेशनपासून फक्त 1.5 किलोमीटर 15 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सवर होता हा स्वानंद होमस्टे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकवेन. तर सर्वात पहिलं जे डेस्टिनेशन होतं या रत्नागिरीपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असणारं गणपतीपुळे. 1 तासाचा हा प्रवास होता. तर आम्ही सुरुवात केली, रत्नागिरी रेल्वे स्टेशनला गेले, थोडीफार इन्फॉर्मेशन काढली. तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून आपल्याला गणपतीपुळ्यात जायला भरपूर असे ऑप्शन्स आहेत, जसं प्रायव्हेट व्हेकल्स असतील, ऑटो रिक्षा असतील, बसेस असतील. त्याने आपण गणपतीपुळ्यापर्यंत जाऊ शकतो. थोडीफार इन्फॉर्मेशन मी काढली की बसेसचं जे भाडं आहे ते रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते गणपतीपुळे ते 85 रुपीज पर पर्सन आहे. तसंच रिक्षाचं 120 ते 130 रुपये पर पर्सन आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर म्हणजे 1 तासाच्या अंतरावर आहे ते म्हणजे गणपतीपुळे. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. येथे एक स्वयंभू म्हणजे निसर्गरित्या प्रकट झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जी सुमारे 400 वर्षा जुनी मानली जाते. हे मंदिर कोकण किनारपट्टीवर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथील गणपती बाप्पा नवसाला पावले जाणारे गणपती बाप्पा असे मानले जातात. असे मानले जाते की एकदा गणपती बाप्पा स्थलांतरासाठी पुळे गावामध्ये आले होते आणि तेव्हापासून गणपतीपुळेचे नाव देण्यात आले आहे. समुद्रकिनारे असलेले हे बाप्पांचे मंदिर शांत आणि खूपच सुंदर आहे. तर इथून बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आपण कोकण ट्रिपला पुढे नेऊया, ते म्हणजे आरेवारी बीच. तर चला आरेवारी बीच एक्सप्लोअर करूया. आरेवारी बीच हा रत्नागिरीमधला सुप्रसिद्ध आणि खूपच फेमस असा बीच आहे. जे रोड्सला याचे नजारे आहेत ते खरंच एक वेगळे आहेत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून 20 किलोमीटर 40 मिनटाच्या अंतरावर आणि गणपतीपुळ्यापासून 11 किलोमीटर 20 मिनटाच्या अंतरावर आहे तो म्हणजे हा आरेवारे बीच. आहे आरेवारीचा समुद्र किनारा. लाईन आहे जातो काय तिकडनं झिप लाईन.
खालतून गेलं पाहिजे ना जीप लाईन पाण्यात पाय लागतो तर काहीतरी मजा आमच्याकडे दांडाखाडी आहे. इकडे कुठला खाडी आहे? तर पुण्यापासून आम्ही कोकण जर्नी स्टार्ट केलेली आहे. गणपती पुढे झाला आहे. आरे वारे बीचला आलेला आहे. दुपारचे टाईम झालेला आहे. दुपारचा टाईम झाला आहे जवळपास 11:30 वाजल्यात. थोडासा नाश्ता वगैरे केला. गणपतीपुळेचं दर्शन घेतला. मिसळपाव वगैरे खाली. व्हेरी टेस्ट नाही फेमस मिसळपाव आपण शोधून सुद्धा पुढे भेटेल ती आता सुद्धा खाली ती एव्हरेज होती काय मसाला आहे का मोठी शार्क आहे काय ती बघू आपण जाऊ तिकडे मोठी शार्क आहे का डॉल्फिन आली का बघू ओ बाय गॉड एवढी मोठी डॉल्फिन ट्रिप आपण स्कूटी हायर करून सुद्धा करू शकतात पर डे 1000 रुपयापर्यंत पण स्कूटी पहिले बुक करा कारण की इकडे आल्यानंतर भेटत नाही आम्ही ती सुद्धा ट्राय केली पण आम्हाला भेटली नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रायव्हेट व्हेकलने तिकडे ट्रॅव्हल करावं लागलेलं आहे तर तुम्ही स्कूटीसुद्धा बुक करून हे ॲट्रॅक्टिव्ह प्लेसेस एक्सप्लोर करू शकता अगं स्टंट मारणार आहे उडी मारण्याचा कारनामा करणार आहे आरे वारे बीचला धमाल मस्ती केल्यानंतर आम्ही निघालो पुढचे साईट सीन्स करायला तर इथे येण्यासाठी आपण बाईक रेंट करू शकता स्कूटी रेंट करू शकता ते पर डे 1000 रुपये लागतील आम्ही बस ट्रेन आलं त्याला आम्हाला 290 रुपये स्लीपर क्लासचं जे तिकीट लागलं बोईसरपासून ते रत्नागिरीपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला जर आजूबाजूला इथे फिरायचं आहे तर बाईक रेंट मी जसं सांगितलं 1000 रुपये पर डे आहे पहिले बुक करा बाईक तिथे नंतर भेटत नाही पहिले बुक करून जर येतील आपल्याला नेटवर वगैरे नंबर भेटतील त्याच्यानुसार बाईक्स पहिले बुक करा त्यानंतर जर आपण प्रायव्हेट व्हेकलने गेलो जसं आम्ही इको केली होती ते आम्हाला गणपतीपुळे आरेवारे बीच आणि बाकीचे साईट सीन्स करत म्हणजे पूर्ण दिवसाचे 3000 रुपये घेणार होते म्हणजे आम्ही 10 जण होते ते 300 रुपये पर पर्सन आम्हाला पडलं त्यानंतर होमस्टे आम्हाला भेटला जो 3500 रुपये वन डे तर 350 रुपये पर डे आम्हाला पडला ते आणि इकडे खाणं पिणं फिरणं आणि सर्व काही कसं स्वस्तच पडेल आपल्याला ॲव्हरेज पडेल जास्तीत जास्त पर डे आपल्याला इकडे खर्च जे होऊ शकतो तो म्हणजे 1000 रुपये असेल पर पर्सन आपल्याला 1000 रुपये तरी पडतील आपल्याला इथे तसं आपण रत्नागिरी ट्रिप प्लॅन करू शकतो तर सर्व साईडसून वगैरे फिरून आम्ही निघालो घरी गेल्यानंतर जाता जाता आम्ही मार्केटमधून घेतली होती थोडीशी मस्ती आहे घरी फायदा उठलूया तर होमस्टेमध्ये जेवणाची तयारी करत आहेत आम्ही पार्टी करणार आहे जंगी पार्टीमध्ये बघा कोरडी आणलेली आहे जबरदस्त आणि चिकन आणलेलं आहे लिमिटेड रिसोर्सेस आहे जे पण आपण आता इकडे होमस्टेमध्ये भेटलेलं आहे ते आपण बघूया कशी टेस्ट होईल त्या माहिती ना आता पहिल्यांदा आपण बाहेर गेल्यावर बनवत आहे तसं आपण पार्टीला बनवतात पण कोलंबी नाही बनवली कधी चिकनच बनवलं कोलंबी फ्राय आणि चिकन फ्राय मस्त कोलंबी मित्रात मस्ती मजा पार्टी गेली आणि झोपलो कारण की उद्या सकाळी उठून आम्हाला सगळं निघायचं होतं ते म्हणजे मालवणला
होमस्टेमध्ये स्वतः कुकिंग करून पार्टी केली आणि सकाळ उठून आम्ही निघालो मालवणला. मालवण रत्नागिरीपासून होतं 150 किलोमीटर अंतरावर, 4 तास लागणार होते. पण मालवणला जाताना एक येतो सुंदर स्पॉट्स, तो म्हणजे आहे कशेली बीच. तो रत्नागिरीपासून फक्त 48 किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरीपासून आपल्याला तिकडे जायला फक्त 1.5 तास लागणार होता. तर सर्वात पहिला जो स्पॉट होता तो आमचा होता तो कशेली बीच. जसं आम्ही डे 1मध्ये इको केली होती, त्याच्यामध्ये आम्ही 10 जणं गेलो होते. डे 2मध्येच पण आपण त्यालाच बोलवलेलं. त्यांनी आम्हाला रत्नागिरी टू मालवण ड्रॉप करायचे 6,000 रुपये सांगितले होते, ज्याच्यामध्ये कशेली बीच वगैरे साईट सीन्स वगैरे सगळं करत आपण मालवणला जाणार होतो. तुम्ही स्कूटी रेंट करून जाऊ शकतात किंवा ट्रेननी, प्रायव्हेट व्हेकलनी कशीही जाऊ शकतात आपण. तर आमची गँग निघालेली आहे आता कशेली बीचचा व्ह्यू पॉईंट बघायला. वरतून तर आम्ही बघितलेला आहे, आता खालतून व्ह्यू पॉईंट बघायचा आहे. तर आज डे 2 आहे आपल्या कोकण ट्रिपचा. पहिल्या दिवशी आम्ही गणपतीपुळे आणि घाटे बीच वगैरे सर्व फिरलेले आहेत रत्नागिरीमधलं. आता आम्ही झालेलो आहेत मालवणमध्ये जाताना पहिले तर पावसला गेले होते. पाऊस मार्गे इकडनं आले कशेली. अद्यापपर्यंत फक्त व्हिडिओजमध्ये आणि सगळ्यांकडून ऐकलं होतं की कोकणाचं सौंदर्य जे निसर्ग आहे ते खरंच एक वेगळं आहे, आणि तेच अनुभवायला आम्ही इथे निघालो होतो. आणि खरंच कशेली बीचला पोचल्याबरोबर ते आम्हाला अनुभवलं. काय व्ह्यू होता तो, मस्त बघा ना, मस्त सुंदर आहे. असा साईडने डोंगराचे कडा आहेत, वरतून आपण आलो असा, आणि या साईडून असं डोंगराच्या साईडनी. आणि काय व्ह्यू आहे ना हा रत्नागिरीमधला कशेली बीचचा, पण सुंदर, खूपच सुंदर असं, म्हणजे जबरदस्त असा व्ह्यू पॉईंट आहे. तर रत्नागिरीत येतील तर त्यांना पूर्ण एन्जॉय करा. असे व्ह्यू पॉईंट्स कधीच सोडू नका. कशेली हा खूप फेमस बीच आहे. बघ थोडासा रिस्की असा रस्ता आहे, हळूहळू सावकाश जा. तसं जसं आपण खालती जातो तसा पाण्याचा आवाज एकदम वाढत चाललेला आहे. बघा ना, एकदम रिस्कीवाला रस्ता आहे. सावकाशचा सुंदर व्ह्यू आहे इकडनं 2 डोंगरांच्या मध्ये. जसं आपण पुढे जातो तसं पाण्याचा आवाज पुढे वाढत. तर पहिले म्हटलं टेबल पॉईंटला जाऊया, सेल्फी वगैरे काढूया, नंतर बघ खालती पण आपण जाऊया. खालती पण जाऊ आपण, पण सध्या आता टेबल पॉईंटवर पहिले फोटो काढू तिकडे. तसं मी सांगितलं रत्नागिरीपासून 48 किलोमीटरवर कशेली बीच आहे, तसंच मालवणपासून हा 112 किलोमीटर अंतरावर आहे. आपण मालवण करून येऊ शकतो. मग कोकण जर्नी रत्नागिरी टू मालवण किंवा मालवण टू रत्नागिरी कशी करा ती बेस्टच आहे, कारण की मध्ये देवगड, पावस, कशेली, तारकल्ली, रत्नागिरी स्पॉट एक नंबर आहेत. आणि ही जर्नी मित्रांसोबत अजूनच बेस्ट आहे. फोटोशूट इकडे चालू झालेला आहे. आमचे या फोटोग्राफरमध्ये जो मेन माणूस आहे ना, सगळ्यात जास्त फोटो काढतो तो. फोटोग्राफ जास्त इकडे पहिला पोचला धावत पण नुसताच सांगतो मी फोटो काढत नाही आणि काढतो जरा. हा निळा समुद्र, ते सांगतात ना आमचा कोकणचा रुबाब भारी. ते खरंच कोकणामध्ये खूप काही बघण्यासारखं. रत्नागिरीपासून हा जास्ती लांब नाही आहे, थोडंसं लांब आहे, जवळच आहे. आपण इकडे येऊ शकतात, असा व्ह्यू, असे फोटोज वगैरे काढू शकतात फ्रेंड्ससोबत वगैरे. खरंच खूपच सुंदर जागा आहे. बघा ना काय व्ह्यू आहे आपल्याला इकडे. वरती टेबल पॉईंट, ह्या साईडला उपाखाली आहे हा व्ह्यू, आणि हा पाणी एकदम ब्लू.
मित्रांनो, टेबल पॉईंट, कशेले बीच आणि तो अप्रतिम व्ह्यू एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉटकडे. तो म्हणजे होता देवगड किल्ला. लाईट हाऊस. देवगडच्या किल्ल्यावर आलेला. देवगडचा किल्ला खूप जुना आहे. देवगड हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आहे. देवगड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेला एका टेकडीवर बांधण्यात आलेला आहे. हा किल्ला 120 एकर विस्तृतात आहे. किल्ल्याच्या भव्य भिंती आणि तटबंदी आजही पर्यटकांना आकर्षित करतात. किल्ल्यामध्ये 3 मोठ्या बुरुज आहेत. या बुरुजांवरून समुद्राचे मनमोहक आणि विस्तृत दृश्य दिसते. किल्ल्यामध्ये एक गणपतीचे मंदिर, काही जुनी तोफे आणि 15 मीटर उंची प्रकाशस्तंभ आहेत. तर देवगडचा किल्ला फिरल्यानंतर देवगड बीचला जायचं होतं, पण टाईम कमी होता कारण की आम्हाला मालवणला जायचं होतं. तर रस्त्यात आम्ही थांबलो जेवणासाठी. मस्त सुंदर शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचे जेवण होतं आणि मस्त एन्जॉय करत आम्ही जेवून आमचा रस्ता कंटिन्यू केला. संध्याकाळी आम्ही जाऊन पोचलो ते म्हणजे चिवला बीचला. चिवला बीच हा मालवणपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर होता. आम्ही मालवणला जाणं थोडंसं अवॉइड केलं कारण की तारकर्ली साईडला हॉटेल्स वगैरे महाग आहेत. आम्ही मालवणच्या 7 किलोमीटर अगोदर चिवला बीचजवळ बीचच्या जस्ट 2 मिनटावर आम्ही एक हॉटेलमध्ये 2 रूम घेतले आणि तिकडेच आपला टाईम स्पेंड केला. संध्याकाळी मस्तपैकी खेळले आणि संध्याकाळी बीचच्या सनसेट व्ह्यू घेत. तर आता संध्याकाळचा आपलं आवडतं क्रिकेट चालू झालेला आहे. तर बीचवर फ्रेंडसोबत हीच मजा. 10 मित्रांची गँग, कोकण ट्रिप आणि बीचवर मस्ती. उद्या एन्जॉयमेंट चालू आहे 10 मित्रांच्या गँग. आणि हा एक वेळा माणूस आता ऐकायला आहे, तो पक्का छपरी आहे आणि बॅटिंग करत आहेत. बघूया, बॉल गेलाय बाउंड्री लाईन पर्यंत. यार 1 टप्पी आउट आणि विकेट. बॉल ॲक्च्युली मध्ये आम्हाला भेटलेला होता. ज्यांचा बॉल होता त्यांनी घेऊन टाकला. बॅटिंग करायला गेला, बॅटिंग भेटलेली नाही आहेत. पचका. दोघांनी बॅटिंग करून घेतली. या तिसरा गेलेला याला नुसती बॅट भेटली, बॉल तर भेटलाच नाही खेळायला. 2 मिनिटाच्या अंतरावर इकडनं आमचे रूम आहे आणि इकडनं तिथपर्यंत वॉक करत जायचं आहे. बघूया मित्रांची मस्ती आणि वॉक. हा टायटॅनिक भेटली आम्हाला. टायटॅनिक शुक्रतारा हा इलेक्ट चालवून जातो तिकडे पण तिकडे. तर आहे चिवला बीच जो मालवणपासून जवळपास साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. उद्या सकाळ आम्ही जाणार आहोत ते म्हणजे तारकर्लीला, जिथे आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तर स्कुबा डायव्हिंग आहे, बनाना राईड आहे, अजून भरपूर ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत उद्या तारकर्लीला. पण आज तर ते आपण चिवलाला आहे, चिवला बीच. बरोबर आहे. आता तिकडे जाऊ. तिकडे लाईट दिसते. तिकडे ती लाईट ती लाईट दिसते तिकडे जायचं. तर ते गेले पुढे. एक लांब वॉक घेतलेली आहे इथपर्यंत. सुंदर बीच आहे आणि या साईडून रिसॉर्ट वगैरे आहेत, हॉटेल्स आहेत. मस्त एक लाईन चालू आहे. या साईडून बीच व्ह्यू. सनसेट घेतल्यानंतर आता तिकडनं लांब आम्हाला काहीतरी हार्ट शेप दिसलेली आहे जिकडे लाईटिंग आहे तिकडे चाललो. लव बाई हार्ट शेपमध्ये सर्वांना फोटो काढायचे.
तर इकडे आपण आलेलो आहोत. यामधून सनसेट होतो आहे. इकडनं ही राईड पूर्ण आम्ही तिकडनं 10 ते 12 मिनटाची वॉक घेतली. साईडून हॉटेल्स वगैरे होते आणि इकडे हार्ट शेपमध्ये एक फोटो काढायला सर्व जमा झालेले आहेत. थोडंसं फोटो काढून घेऊया. थोडंसं कशी आहे मालवणपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिवला बीचला संध्याकाळी सनसेट व्ह्यू घेऊन थोडंफार रात्रीचं जेवण करून झोपलो आणि सकाळी निघालो वॉटर ॲक्टिव्हिटी करायला तारकल्लीला. तर कशी होत्या वॉटर ॲक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, बनाना राईड आणि भरपूर काही होतं. तारकल्ली बीचला आल्यावर सर्वात पहिले ते बेस्ट होतं ते म्हणजे होतं स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग इकडे होतं आहे 800 रुपये, म्हणजे 1000 रुपये होते. पण आम्ही 10 जण होते तर आम्ही पॅकेज घेतला की स्कुबा डायव्हिंग आम्ही तारकल्ली बीचवर करू आणि तिकडनं नंतर मालवण बीचवर वॉटर ॲक्टिव्हिटी करायला. सर्वात पहिले स्कुबा डायव्हिंगसाठी निघालो आम्ही मध्ये. तर पर पर्सन आम्हाला पडले म्हणजे 1200 रुपये. त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग होती, अजून पॅराग्लायडिंग होती, बनाना राईड होती, जेट स्की होती. सर्व काही इन्क्लूड होतं 1200 रुपये पर पर्सनमध्ये. तिथं तुम्हाला फक्त स्कुबा डायव्हिंग करायची 800 रुपये लागत होते किंवा 1000 रुपये लागत होते मिनिमम. आणि ते तुम्हाला स्कुबा डायव्हिंग सोडून बाकीची ॲक्टिव्हिटी करायची तर 400 रुपये लागत होते. मला बघूया कशी होती आमची स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंगच्या एक्सपिरियन्सनंतर आम्ही निघालो मालवण बीचला आमची वॉटर ॲक्टिव्हिटीज होणार होत्या. जसं होतं जेट स्की, पॅराग्लायडिंग, बनाना राईड आणि मजेदार सर्व काही. तर चला एन्जॉय करूया पॅराग्लायडिंग, जेट स्की आणि बनाना राईड्स. हे होणार होते आमच्या वॉटर ॲक्टिव्हिटी मालवण बीचला. जेट स्की, बनाना राईड आणि पॅराग्लायडिंग वगैरे. तर तुम्ही एन्जॉय करा. व्हिडिओला इथेच एंड करायचा टाईम झालेला आहे. तर ही होती आमची 3 दिवसाची रत्नागिरी ट्रिप, ज्याच्यामध्ये आम्ही गणपतीपुळे ते मालवण ट्रेनचा सर्व प्रवास केलेला आहे. तर तुम्हाला खर्च सांगतो पर पर्सन तुम्हाला इथे 3 दिवसाचा खर्च येऊ शकतो तो म्हणजे 5000 रुपये. तर 5000 रुपयेमध्ये तुम्ही आपली ही कोकण ट्रिप प्लॅन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा. एन्जॉय करा आमची ही वॉटर ॲक्टिव्हिटी आणि कोकण ट्रिप. व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.